मी उपस्थित आहे। माझ्यासोबत या मंचकावर मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये सन्माननीय मिलिंद सुर्वे आयोजक, स्नेहल सुर्वे, श्री अमोल सिंपी, सन्माननीय ऋषिकेश फडकेजी, अमिता गोरे, रूपाली गुप्ते, अन्य मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व तरुण व अन्य आर्किटेक्ट, विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक, मान्यवर बंधू भगिनींनो आणि मित्र, आज एक वेगळ्या विषयासाठी वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, आर्किटेक्टना भेटायचं योग आला तर या मंडळीत इथे येण्यापूर्वी काय गप्पा मारत होतो। माझ्या जीवनात जे भेटलेले काही आर्किटेक्ट आणि त्यांची कला जे मी अवगत केली, पाहिली, त्यावर काहीतरी तुमच्याशी हितगुज करावं, बोलावं। आणि माझ्या अपेक्षा ज्या आहेत, भारत देश आज माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 14व्या क्रमांकावर, 4थ्या क्रमांकावर आलेला आहे। काही महिन्यानंतर किंवा वर्षभरात आपण जर्मनीला मागे टाकून 3ऱ्या नंबरवर आपण येणार आहोत। ही भारत प्रगती करत असताना त्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे, किती योगदान देतो, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील जनता, लोक या प्रगतीमध्ये कुठे आहे, कितपत आहेत। देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबई 34% हिस्सा उचलते। बजेटमध्ये 47 लाख कोटीचा बजेट आहे इंडियाचा, लास्ट इयरचा, त्यामध्ये 34% हिस्सा महाराष्ट्र, मुंबई उचलते। मग त्यात आमच्या आर्किटेक्ट लोकांचं योगदान किती असं मला विचारावंसं वाटतं। मी तुम्हाला उत्तर मागणार नाही, पण ते कुठेतरी अन्य क्षेत्रातील उद्योजक, अन्य क्षेत्रातील पेशातील लोक आणि आर्किटेक्ट आमचे, आता ही सुंदर इमारतीत पण आपण बसलेलो आहोत। इमारत सुंदर झाली, सगळे त्याचं कौतुक करतात, त्याचं आर्किटेक्ट म्हणून त्याचं कौतुक होत नाही असं मला वाटतं। आतमध्ये गेल्यानंतर जे काय ते तुम्ही डिझाईन करून चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता, ते लोकांना वाव छान आहे, पण डिझाईनची कलेचं कौतुक व्हायला पाहिजे एवढं। माझा एक प्रश्न असा आहे, जास्त बोलणार नाही, मला दुसरी घाटकोपरला एक सभा आहे। हे क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम जी सुरुवातीला मिस्टर मिसेस सुर्वे आणि त्यांचे साथी जे वर बसलेले आहेत, यांनी तरुण वर्गाने आर्किटेक्ट क्षेत्रात कशी प्रगती करावी, त्यांनी त्यासाठी काय योगदान, काय कष्ट किंवा परिश्रम आणि बुद्धीचा वापर करायला पाहिजे, याचं ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार। आज भारत प्रगती करतोय। एका शहरात आहे मुंबई, येताना मी जूवरून निघालो घरून आणि इथे पोहोचल्यानंतर दोन्ही बाजूला पाहत असताना सुंदर सुंदर इमारती या मुंबईत होत आहे आणि होणार आहे हे पाहून आपली मुंबई जागतिक कीर्तीचं शहर आहे आणि जगाच्या शहराच्या स्पर्धेत आमच्या आर्किटेक्ट डिझाईन तर छान आहे, एलिव्हेशन छान आहे, प्रगती करताय, हे शहर पण जागतिक कीर्तीचं नंबर वाईज वरती जाईल असं मला वाटतं। पण हे शहर जाईल, भारत प्रगती करताय, तर योगदानही तुमचं आहे, पण थोडं आर्किटेक्ट नवीन आणि दीर्घकाळ प्रॅक्टिस केलेल्याने विचार करावं। या सगळ्या अर्थव्यवस्थेत पर्टिक्युलर आर्किटेक्ट क्षेत्रातील लोक कुठे आहेत, आर्थिक बाबतीत याचा आत्मपरिक्षण व्हायला पाहिजे।
वेगवेगळ्या क्षेत्रात इंडस्ट्रीमध्ये पण पाहताय डिझाईन आपण त्यांचीच करतात. ऑटोमोबाईल क्षेत्र, टेक्सटाईल क्षेत्र, गारमेंट क्षेत्र, वेगवेगळी क्षेत्र आज पाहता दिसतात ते लोक. मी त्यांना केव्हा विचारतो काय बाबा फर्निचरवाला असेल बाबा ह्या वर्षी 25-26ला काय टर्नओव्हर आहे अपेक्षित, तो कोट्यामध्ये गेलं 5 वर्षापूर्वी कुठे होतास, तो सांगतो सर 5 वर्षापूर्वी मी 20% असेल